ते कसं वापरायचं, कोणाला वापरायचं, किती वापरायचं, कुठे वापरायचं, कॅल्शियम, D3, आयर्न, मॅग्नीज हे सगळे घटक नॉर्मल आहेत का बघणं, तुमचं हिमोग्लोबिन नॉर्मल आहे का बघणं. पण तुम्हाला का असं वाटतं की महिला जास्त ओपनली नाही बोलत त्या टॉपिकवर? ऑब्व्हियसली थोडाफार मेकअपचा पण पार्ट आहे त्याच्यात. ब्रेस्ट फिडिंग नंतर ब्रेस्ट नॉर्मल शेपमध्ये येत नाही असले तर ते नॉर्मल आहे. ब्रेस्ट नावाच्या ऑर्गनमध्ये मसल नाहीये. ब्रामुळे ब्रेस्ट ओघळतं का? हे इंडियाच्या जनरल पॉप्युलेशनला कन्सिडर केलंस तर 30-35ला साधारण 2 मुलं झालेली असतात. जेव्हा प्रेग्नन्सी असते ब्रेस्ट फिडिंगच्या आधीच काळजी घेता येते का? बरेचसे लोक विचारतात की शिल्पा शेट्टीला पण 2 मुलं झाली आणि तरी तिचं स्टमक एकदम फ्लॅट आहे. आलिया भट्टची डिलिव्हरी झाली तरी तिचं स्टमक एकदम फ्लॅट आहे. या सगळ्या टेक्निकला आपण आफ्टर डिलिव्हरी किंवा ब्रेस्ट ओघळले आहे तर त्याच्यावरती एक्सरसाइजने काय फर्मनेस येऊ शकते? व्हॉल्यूम रिलेटेड चेंज हा फिमेल बॉडीमध्ये होणारा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात नॅचरल चेंज आहे. ब्रेस्ट लिफ्ट करायचं असेल तर इम्प्लांट शिवाय दुसरा काही ऑप्शन आहे का? हवा गेलेल्या बलूनमध्ये हवा परत भरली की तो कसा टाईट होतो. वजायनल लूजनेस हे खरंच असतं का? स्किन टाईटनेसचा इश्यू असेल तरी सहसा कोणी समोर येऊन या विषयांवर चर्चा करत नाही. 40 वर्षानंतर सगळ्याच बायकांना होतं का काहींमध्ये? थोडाफार हा सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्याला मेजरमेंट एक्झॅक्ट टेक्निक नाहीये. हेअर ट्रान्सप्लांट फक्त पुरुषांसाठीच असतं का बायकांमध्ये पण करू शकतो? ब्रामुळे ब्रेस्ट ओव्हरडन नाही, उलट टाईट व्हायला मदत होईल. जेव्हा आरशात बघतो तेव्हा स्वतःचा चेहरा आधीसारखा वाटत नाही. तो एक फिलिंग असतो स्त्रियांना की 40ला आल्यावर अचानक सगळे काकू काकू म्हणायला लागतात. 2 मुलांनंतर माझी लाईफ आधीसारखी राहिलेली नाहीये किंवा माझी बॉडी आधीसारखी नाही राहिलेली असं पण का वाटतं? भरलेला फुगा असा टर्न फुगलेला दिसतो आणि त्यातली थोडीशी हवा निघून जायला लागली की तो कसा सुरकुतलेला दिसतो. तसाच इफेक्ट हा 40 नंतर. बरेच सेलिब्रिटीज आहेत जे आधी 20 वर्ष आधी दिसायचे आता पण सेम तसेच दिसतात. एक्झॅक्टली ते काय करतात? त्यांचा काय सिक्रेट आहे? शॅम्पू चेंज केल्याने हेअर फॉल थांबू शकतो हे फक्त ऍडमध्ये सांगितलं जातं. स्किन झालं, हेअर झालं, डिलिव्हरी नंतर पोटाचा घेर किंवा ब्रेस्ट टाईटनिंग, वाजायनल टाईटनिंग ह्या सगळ्या गोष्टी एकत्र सॉल्व्ह करता येतात का? वजायनल टाईटनिंग किती आहे आणि ते अजून किती करून पाहिजे? ब्रेस्ट लिफ्टसाठी असं काही घरगुती उपाय आहे का? असे जे पेशंट येतात ना की ते फोटो घेऊन येतात सेलिब्रिटीचे किंवा मग बॉलिवूडचे फोटो घेऊन येतात आणि एक्झॅक्टली असंच करून पाहिजे सांगतात, आम्ही रेड फ्लॅग म्हणून कन्सिडर करतो. वजायनल टाईटनेसमध्ये काय घरगुती उपाय किंवा काय मेडिसिन्स अवेलेबल आहेत का ज्याच्यामुळे नॅचरली त्या गोष्टी होऊ शकतात? पेशंट येतात, सगळ्यात पहिले ते विचारतात की आमची प्लास्टिक सर्जरी होईल ना, तुम्ही कुठलं प्लास्टिक बसवणार बॉडीमध्ये. नमस्कार मॅम. सर्वात आधी तर तुमचं डिजिटॉक या पॉडकास्टवरती खूप खूप स्वागत आहे अजून एकदा. थँक्यू ऐश्वर्या. तुझ्याशी गप्पा मारायला मला नेहमीच आवडतं. थँक्यू मॅम. सो आपण डिरेक्टली प्रश्नांपासून सुरुवात करूया. तर आपला जो मेन टॉपिक आहे की 40 नंतर काय बदल होतो शरीरामध्ये, आणि पहिल्यांदा तर सगळ्यात आधी महिलांच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे जेव्हा आरशात बघतो तेव्हा स्वतःचा चेहरा आधीसारखा वाटत नाही, तर तसं एक्झॅक्टली का होतं? तर आता बघायला गेलीस ना तर प्लास्टिक सर्जरीच्या क्लिनिकमधले 50%हून जास्ती पेशंट 40शीतल्या बायका आहेत. त्यामुळे तुझा प्रश्न हा खूप असं क्लोज टू माय हार्ट टॉपिक असल्यासारखं आहे की 40 नंतर असा अचानक चेहऱ्यात होणारा बदल नसतो, पण हळूहळू चेहऱ्यात होणारे बदल हे 40 नंतर प्रॉमिनंटली लक्षात येतात. आणि 40 नंतर असं का, तर 40ला साधारण मेनोपॉजचा पिरियड आलेला असतो. त्यामुळे मेनोपॉजमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हॉर्मोन्स असतात जे स्त्रियांच्या शरीरात खूप महत्त्वाचा पार्ट या हॉर्मोन्सचा आहे. सगळ्याच सेकंडरी ऑर्गन्सच्या मेंटेनन्ससाठी ह्या हॉर्मोन्सचं काम आहे. तर या हॉर्मोन्सचं प्रमाण शरीरातनं थोडंसं कमी व्हायला लागलं तर त्याचा हेड टू टो सगळ्या ऑर्गन्सवर परिणाम दिसतो. त्यालाच थोडंसं एजिंग लुक म्हणायला लागतो आणि हा बदल हा साधारण मेनोपॉज जवळ आल्यावर जास्ती दिसायला लागतो, जो मेनली आपल्या हॉर्मोनल सायकल आणि एजिंग सायकलशी रिलेटेड आहे. म्हणून तो मला वाटते की त्याचं कोरिलेशन हे 40 नंतर असं बदल का दिसतो ह्याचा आन्सर हे हॉर्मोनल आहे. अच्छा. आणि असे कुठले चेंजेस दिसायला लागतात फेसमध्ये 40 नंतर? सो 40 नंतर तुमच्या चेहऱ्यामध्ये मेन म्हणजे सुरकुत्यांचं प्रमाण वाढतं. त्या सुरकुत्यांचं प्रमाण हे डोळ्याच्या आजूबाजूला, कपाळाला जास्ती सुरकुत्या पडणं, स्माईल केल्यानंतर ही सुरकुत्या पडणं, चेहरा उघडल्यासारखं दिसणं, जॉ लाईन थोडीशी काय म्हणतात जॉल्स तयार होणं, डबल चिन दिसायला लागणं, नंतर आपले जे नेझोलेव्हियल फोल्ड्स असतात ते प्रॉमिनंट होणं, हे डोक्याचं म्हणशील तर केस गळणं, थिनिंग होणं, हे ग्रेइंग होणं, हे बदल चेहरा आणि स्काल्पच्या स्किनला दिसायला लागतं.
असंही आहे की 2 मुलांनंतर माझी लाईफ आधीसारखी राहिलेली नाहीये किंवा माझी बॉडी आधीसारखी नाही राहिलेली, असं पण का वाटतं आणि असे कुठले कुठले चेंजेस होतात बॉडीमध्ये पण? सो प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीचा खूप संबंध आहे थोडाफार ॲनाटॉमिकल चेंजेस होण्यामागे. आणि हे आता प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीचं वय हे इंडियाच्या जनरल पॉप्युलेशनला कन्सिडर केलंस तर 30-35शीला साधारण 2 मुलं झालेली असतात आणि मग 35शी नंतर ब्रेस्ट फिडिंग थांबून मग हळूहळू रुटीन लाईफस्टाईल चालू होते. त्यामुळे हे 35 to 40 मधले जास्ती करून आमच्याकडे पेशंट्स येतात की हे अँटी एजिंगचं आपण चेहऱ्यामध्ये किंवा बॉडीमध्ये काही फरक करू शकतो का. आणि हे 35-40ला लक्षात येतं कारण की ह्याच्यात 2 मुलं होऊन गेलेली असतात, ब्रेस्ट फिडिंग होऊन गेलेलं असतं आणि मग तुम्हाला अचानक स्वतःसाठी वेळ मिळतो. आणि जेव्हा स्वतःसाठी वेळ मिळतो तेव्हा माणूस प्रत्येक विचार करायला लागतो की अरे आता मी ओल्ड दिसायला लागली आहे किंवा मग मी थोडीशी ताईच्या ह्याच्यातनं काकूच्या रोलमध्ये गेलेली आहे आणि माझ्या मुलांचे फ्रेंड्स आजूबाजूचे मला काकू म्हणून हाक मारतायत. मग आधी जे ताई आणि असे हाक मारायचे ते आता काकू म्हणून हाक मारतायत. सो तो एक फिलिंग असतो स्त्रियांना की 40शीला आल्यावर अचानक सगळे काकू काकू म्हणायला लागतात. तर तो जो फील आहे त्याचा कुठं ना कुठं थोडाफार इम्पॅक्ट ह्याच्यात दिसतो. आणि 2 मुलं होऊन गेल्यानंतर ब्रेस्टमध्ये थोडेसे फरक पडतात. चेहऱ्याचं तर आपण बोललोच की जसं एजिंगचं आहे तसं ॲबडॉमेनवरची स्किन पण लूज होणं, लोअर ॲबडॉमेनवर चरबीचं प्रमाण वाढणं, तर या सगळ्या गोष्टी थोड्याफार दिसायला लागतात. प्रेग्नन्सी नंतर किंवा ब्रेस्ट फिडिंग नंतर वेट गेन होतो, त्याच्यानंतर इवन वेट लॉस होतो, पण चेहरा अजून ओल्डरच वाटतो. तर मग त्याच्यावरती आपल्याला काय करता येऊ शकतं? सो वेट लॉस नंतर होणाऱ्या चेहऱ्यातला जो बदल आहे तो आणि प्रेग्नन्सी डिलिव्हरी नंतर होणारा बदल आहे याच्यात किंचितचा फरक आहे. प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीचा संबंध चेहऱ्यातल्या फरकांशी अशा प्रकारे आहे की प्रेग्नन्सीमध्ये थोडेसे हॉर्मोनल चेंजेस होतात, त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मेलास्मासारखं पिगमेंटेशन येऊ शकतं. आणि डिलिव्हरी नंतर काही डेफिशियन्सीज होऊ शकतात की ज्यांनी ब्रेस्ट फिडिंग केलं आणि तुम्ही थोडेसे सप्लिमेंट्स घेत नसाल किंवा तुमचा आहार उत्तम नसेल तर तुमच्या बॉडीमध्ये काही प्रमाणात कॅल्शियम डेफिशियन्सी, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी, आयर्न डेफिशियन्सी हे होऊ शकतं. आणि या डेफिशियन्सीजमुळे तुमच्या चेहऱ्यावर पण त्या डेफिशियन्सीचे परिणाम दिसू शकतात आणि तसेच तुमच्या केसांवर पण दिसतात. म्हणजे केस गळणं हे प्रेग्नन्सी डिलिव्हरी नंतर का होतं तर बऱ्याच साऱ्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आणि हॉर्मोनल चेंजेस या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे केसांमध्ये आपण हे बघतो. तसं चेहऱ्यावर वांग उठणं त्याला मेलास्मा म्हणतात. तर हे चेंजेस आपल्याला प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी नंतर बघायला मिळतात. आणि जसं जसं एज वाढत जातं तसं तसं स्किन लूज पडायला लागते फेसवरची, तर मग ते थांबवता येतं का तो वयाचाच भाग आहे? सो एजिंगचा एक पार्ट आहे फेशियल एजिंग म्हणतो आपण त्याला. तर फेशियल एजिंगमध्ये प्लास्टिक सर्जरी टॉपिकमध्ये काही रिसर्च केलेले एक्झाम्पल्स मी तुला सांगते की या रिसर्चमध्ये असं बघितलं गेलं आहे की 20मध्ये आपल्या चेहऱ्यावर जेवढे फॅटचे ग्लोब्युल्स असतात किंवा पर्सेंटेज ऑफ फॅट असतं ते 30मध्ये आणि 40मध्ये कमी कमी व्हायला लागतं. सो जसं आपल्या चेहऱ्यावरचं नॅचरल फॅट ॲब्झॉर्ब व्हायला लागतं तसं आपल्या चेहऱ्याचा व्हॉल्यूम कमी व्हायला लागतो. याला म्हणतात आपण डिप्लिटेड फेस. म्हणजे हवा गेलेल्या फुग्याच्या अवस्थेचा तू विचार कर की हवा भरलेला फुगा असा टन्न फुगलेला दिसतो आणि त्यातली थोडीशी हवा निघून जायला लागली की तो कसा सुरकुतलेला दिसतो. तसाच इफेक्ट हा 40शी नंतर ह्युमन बीइंगच्या चेहऱ्यावर येतो की ज्याचं फॅटचं प्रमाण कमी व्हायला लागलंय आणि फॅटचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्याच्यात सुरकुत्या पडायला लागल्यात, तसंच लिगामेंट्स लूज व्हायला लागले. त्यामुळे तो एजिंगचा इफेक्ट येतो, ज्याने सुरकुत्या दिसतात, स्किन लूज झालेली दिसते, त्यातला ग्लो कमी झालेला दिसतो. तर हा एजिंगचाच पार्ट आहे. ओके. आणि लोक पण म्हणतात की आता फेस असा थोडासा थकलेला वाटतोय, फटीग आलेला आहे, तर त्याच्यावरती काय सोल्युशन्स काय आहेत म्हणजे 40शी नंतर करायच्या म्हणलं तर? सो फटीग आलेला चेहरा आहे हा जास्ती करून पेरी ऑर्बिटल म्हणजे डोळ्याच्या आजूबाजूला जी काळी वर्तुळं येणं, डोळे खोल गेल्यासारखं वाटणं, डोळ्याच्या आजूबाजूचं सुरकुत्या येणं, ह्या सगळ्यांनी कायमस्वरूपी थकलेला चेहरा दिसू शकतो. तर हा थकलेला चेहरा आपल्याला टवटवीत परत बनवायचा असेल तर त्याला 2-3 प्रकारचे इलाज आहेत. आणि मेनली ते काय म्हणतात त्याला इन्व्हेझिव्ह टेक्निकचे इलाज आहेत. म्हणजे बोटॉक्स, फिलर्स आणि फॅट ग्राफ्टिंग या सोल्युशननी चेहरा पूर्ववत करता येतो. आणि ज्या सुरकुत्या आहेत त्याला आपण बोटॉक्स आणि फिलर्स करू शकतो. डोळे खोल गेलेले आहेत त्याचं व्हॉल्यूम आपण फॅट ग्राफ्टिंगनी पूर्ववत करू शकतो. सो डोळ्याच्या भोवतीचं जे एजिंग लुक आहे
ते रिव्हर्स करण्यासाठी या 3 टेक्निकचं कॉम्बिनेशननी वापर केला किंवा एखाद्या टेक्निकचा जरी आपण वापर केला तरी तुमचा चेहरा अँटी एजिंगचे सायन्स रिव्हर्सिबल करण्याच्या लायक बनतो. आता जेव्हा सेलिब्रिटीज वगैरे बघतो आपण, त्यांचं वय वाढतच नाही. आता बरेच सेलिब्रिटीज आहेत जे आधी 20 वर्ष आधी दिसायचे, आता पण सेम तसेच दिसतात. एक्झॅक्टली ते काय करतात, त्यांचा काय सिक्रेट आहे? खूप चांगला प्रश्न आहे. बरेचसे लोक विचारतात की शिल्पा शेट्टीला पण 2 मुलं झाली आणि तरी तिचं स्टमक एकदम फ्लॅट आहे. आलिया भट्टची डिलिव्हरी झाली तरी तिचं स्टमक एकदम फ्लॅट आहे. तर आपलं सगळ्यांचं स्टमक असं कसं होतं आहे डिलिव्हरीनंतर? तर ह्या सगळ्या सेलिब्रिटीज यांचं सिझरिन सेक्शन म्हणा किंवा नॉर्मल डिलिव्हरी म्हणा, प्रत्येकाचं पोट सुटलेलं असतं पण ते त्याच्यावर लगेच इलाज पण करतात. सो डिलिव्हरी झाल्यानंतर स्मॉल टमी टक करून घेणं, थोडंसं लायपोसक्शन करणं, ॲबडॉमेनचं मसाज करणं, टाईटनिंग टेक्निक वापरणं, हे सगळ्या टेक्निकमुळे त्यांचं ॲबडॉमेन हे प्रेग्नन्सी नंतर पण प्री प्रेग्नन्सी स्टेटला परत जाऊन थांबतं. त्याच्यामुळे परत 2 मुलं झाल्यानंतर पण 6 पॅक दिसू शकतं का? तर 2-3 टेक्निक युटिलाइज केल्याने नक्की दिसू शकतं. नॅचरली दिसू शकतं का? तर नॅचरली थोडंसं अवघड आहे, कारण की 2 मुलं झाल्यानंतर जी ओघळणारी स्किन आहे किंवा स्ट्रेच होऊन परत नॉर्मल झालेली स्किन आहे ती 100% पहिल्यासारखी नाही होऊ शकत. काही ना काही टेक्निक वापरून ती करता येऊ शकते. या सगळ्या टेक्निकला आपण मम्मी मेकओव्हर टेक्निक्स म्हणतो. आणि चेहऱ्याचं विचारशील तर सेलिब्रिटीजच्या चेहऱ्यांचं नक्कीच काहीतरी केलेलं असतं. असं कधीच होऊ शकत नाही की 20-25 वर्षानंतरही एखाद्याचा चेहरा सेम टू सेम तसाच राहिला, 20शीतला राहिला, 50शीला पण. मग काय टेक्निक आहेत? बोटॉक्स, फिलर्स, फॅट ग्राफ्टिंग, खूप सारे सप्लिमेंट्स, डायटरी सप्लिमेंट्स, ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला बरंचसं अँटी एजिंग कंट्रोल करता येतं. आणि ऑब्व्हियसली थोडाफार मेकअपचा पण पार्ट आहे त्याच्यात, कॅमेराचा पार्ट आहेच आहे ह्याच्यात नक्कीच. पण मग जेव्हा पहिल्या प्रेग्नेन्सी नंतर ह्या सगळ्या सर्जरीज केल्या जातात, त्याच्यानंतर दुसऱ्या प्रेग्नेन्सीला काही प्रॉब्लेम येऊ शकतो का? सो काही पेशंट आम्हाला विचारतात की माझं फर्स्ट प्रेग्नन्सी नंतर पोट खूप सुटलेलं आहे, तर ते पोट टाईट करून नॉर्मल करता येईल का? तर युजली आम्ही पहिला प्रश्न त्यांना हेच विचारतो की तुमची प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी ही झालेली आहे ना, की अजून प्रेग्नन्सीज तुमच्या बाकी आहेत? तर समजा टमी टक करायचं आहे आणि तुम्हाला पोट सपाट करायचं असेल तर त्याला शक्यतो आम्ही सांगतो की फॅमिली कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही टमी टक सर्जरी करा. पण लायपोसक्शन करायचं असेल, म्हणजे फक्त छोट्या कॅन्युलाने तुम्हाला फॅट काढून घ्यायचं असेल, तर त्याला प्रेग्नन्सीचा काहीही संबंध नाही. अनमॅरिड लोकांना किंवा नॉन प्रेग्नेंट लोकांना पण आपण लायपोसक्शन करू शकतो. आणि ब्रेस्टचं विचारशील तर ओघळलेले ब्रेस्ट टाईट करायचं असंही वय नाही आहे. इवन आता नवीन टेक्निकने आपण ब्रेस्ट टाईटनिंग कुठल्याही एजला केलं तरी प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, ब्रेस्ट फीडिंग सगळं नॉर्मल होतं त्याच्यानंतर. एक गैरसमज किंवा आपण म्हणू शकतो की लोक असं म्हणतात बोटॉक्स केल्यानंतर चेहरा बिघडून जातो किंवा ती एक चेहरा बिघडवणारीची गोष्ट आहे. तर ते खरंच आहे का फक्त एक गैरसमजच आहे? सो बोटॉक्स हे कोणाकडून करताय, किती डोसनी करताय, किती फ्रिक्वेंटली करताय आणि कुठल्या स्किनच्या लेअरमध्ये बोटॉक्स करताय, या सगळ्याचं सायन्स आहे. ठीक आहे. तर हे शिकण्यासाठी साधारण 8 ते 10 वर्षाचा कालावधी लागतो. तर तुम्ही ते योग्य पद्धतीनं बोटॉक्स केलं तर बोटॉक्ससारखं म्हणजे सुंदर शस्त्र नाही आमच्याकडे, असं मी म्हणेन. पण ते योग्य पद्धतीनं त्याचा वापर केला तर तुम्ही खरंच अँटी एजिंग टूल म्हणून ते वापरू शकता. पण ते कसं वापरायचं, कोणाला वापरायचं, किती वापरायचं, कुठे वापरायचं, हे नक्की शिकण्यासारखं आहे. किंवा एखाद्या पेशंटचं फेस ॲनालिसिस करून त्या फेस ॲनालिसिस नंतरच आम्ही ठरवतो की या फेसला बोटॉक्सनी फायदा होणार आहे का, फिलर्सनी फायदा होणार आहे का, फॅट ग्राफ्टिंगनी फायदा होणार आहे का, इंजेक्टेबलनी फरक न पडता ह्याला काहीतरी सर्जिकल सोल्युशन लागणार आहे. प्रत्येकाच्या फेस टू फेस ॲनालिसिसवरनंच ठरवलं जातं. म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी केल्या. येस, याला कस्टमायझेशन म्हणतात. पण कस्टमायझेशन हा प्लास्टिक सर्जन प्रत्येक पेशंटचं एज ॲनालिसिस करून एक्सपिरियन्सनुसार ठरवत असतो. ओके. आता 40 नंतर हेअरची डेन्सिटी पण एकदम कमी होऊन जाते, तर ते कशामुळे होतं एक्झॅक्टली आणि त्याच्यावरती काय प्रोसिजर्स अवेलेबल आहेत किंवा डाएट कसा पाहिजे त्यासाठी? सो 40शी नंतर कमी होते याचा अर्थ म्हणजे की आपण एक 35-40 नंतर फॅमिली कंप्लीट झालेली असते, आपली मुलं अशी टीनेज किंवा त्या ग्रुपमध्ये असतात आणि मग
तुम्हाला त्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज थोड्या जाणवायला लागतात किंवा मग 40 नंतर हॉर्मोनल बदल झालेले असतात. त्या हॉर्मोनल बदलाच्या इफेक्ट हा पूर्ण बॉडीवर जसं फेसवर, ब्रेस्टवर, ॲबडॉमिनवर आहे तसं आपल्या केसांवर पण आहे. सो त्याच्यासाठी काही तपासण्या आहेत ज्या ब्लड टेस्ट तुम्हाला करायला लागतात, ज्याच्यावरनं डायग्नोसिस होऊ शकतं की तुम्ही न्यूट्रिशनल डेफिशियंट आहात का. सो न्यूट्रिशनल डेफिशियन्सी करेक्ट केल्यावर ह्यातलं हेअरफॉलचं प्रमाण खूप प्रमाणात थांबतं. तर रक्तातले परत एकदा सांगते की कॅल्शियम, D3, आयर्न, मॅग्नीज हे सगळे घटक नॉर्मल आहेत का बघणं, तुमचं हिमोग्लोबिन नॉर्मल आहे का बघणं. त्याच्यानंतर हॉर्मोनल टेस्ट असतात, थायरॉईड तुमचं नॉर्मल आहे का बघणं. तर या सगळ्या घटक तुमचे नॉर्मल असतील, प्लस तुमचं स्मोकिंगचं प्रमाण नाही आहे ना, अल्कोहोलचं प्रमाण कंट्रोलमध्ये आहे ना, या सगळ्या तुमच्या हॅबिट्स, नंतर तुमचं आहाराचं प्रमाण कसं आहे, तुम्ही वेळेवर जेवताना, तुमचं झोपेचं प्रमाण कसं आहे, तुमचं स्ट्रेस फॅक्टर कसं आहे. तर या सगळ्या रुटीनचा एक्सरसाइज तुम्ही करताना तर ह्या सगळ्या ह्याचं कॉम्बिनेशन इफेक्ट तुमच्या स्किन आणि केसांवर असतो. सो या सगळ्याचं कॉम्बिनेशन इफेक्ट बघता आपल्याला करेक्टेबल फॅक्टर्स काय आहेत, तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे तर करेक्टेबल फॅक्टर्स आहेत, ज्याच्यात डाएट, एक्सरसाइज, स्लीप ह्याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकता स्वतःच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी. आणि न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकता, जे आयर्न टॅब्लेट्स आहेत, कॅल्शियम डेफिशियन्सी करेक्शन करायचे आहे, D3 डेफिशियन्सी करेक्ट करू शकतात. सो ह्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सी करेक्ट केल्या की बऱ्याच प्रमाणात हेअरफॉल कमी होतो. त्याचबरोबर हॉर्मोनल डेफिशियन्सीमध्ये थायरॉईडचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही थायरॉईड सप्लिमेंट घेतल्यानंतर पण अचानक हेअरफॉलचं प्रमाण थांबतं. तर या सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्यानंतरही हेअरफॉल होत असेल तर मग आम्ही पुढे PRP ट्रीटमेंट, अजून ग्रोथ फॅक्टर्स ट्रीटमेंट, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे ट्रीटमेंट ऑफर करतो. बरं, असं काही आहे का की बेसिक प्रमाणामध्ये जर हेअरफॉल होत असेल तर फक्त शॅम्पू चेंज केला तर तो पुरेसा आहे? शॅम्पू चेंज केल्याने हेअरफॉल थांबू शकतो हे फक्त ॲडमध्येच सांगितलं जातं. कुठलाही डॉक्टर उठून तुला नक्कीच सांगणार नाही की हा शॅम्पू वापरा आणि ह्याने तुमचे हेअरफॉल थांबणार आहे. हे सगळं मिथ आहे, कारण की हेअर हा एक बॉडीचा पार्ट आहे. जसं तुम्ही नेल मधनं पण तुम्ही हेल्दीनेस किती आहे हे ठरवू शकता, तसं हेअर तुमचे कसे आहेत त्याच्याप्रमाणे तुमचं हेल्थ इंडेक्स पण ठरवू शकता. त्यामुळे तुमचा ओव्हरऑल बॉडीचा जो हेल्दीपणा आहे तो तुमच्या स्किनमधनं, तुमच्या हेअरमधनं, तुमच्या नेल्समधनं, या सगळ्या बॉडी पार्ट्समधनं रिफ्लेक्ट होत असतो, बिकॉज इट्स अ ऑर्गन. आणि तू विचार कर की साबण लावून कोणाला सौंदर्य येणार आहे का, तसंच कुठला शॅम्पू लावून हेअरफॉल थांबणार नाही. सो त्याच्यासाठी तुला इंटरनल फॅक्टर्स पण कन्सिडर करायला लागणार आहेत. तर ओव्हरऑल हेल्थ हॅबिट्स सुधारल्या, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी करेक्ट केली, हॉर्मोनल डेफिशियन्सीज करेक्ट केल्या तर नक्की हेअरफॉल थांबू शकतो. ओके. आणि हेअर ट्रान्सप्लांट जे आहे ते फक्त पुरुषांसाठीच असतं का बायकांमध्ये पण करू शकतो? मेजॉरिटी विचारशील तर पुरुषांचेच हेअर ट्रान्सप्लांट जास्ती आहेत, पण स्त्रियांमध्ये हेअर ट्रान्सप्लांट करू शकतो का याचं उत्तर हो आहे. तर कुठल्या स्त्रियांमध्ये आपण हेअर ट्रान्सप्लांट करतो, तर युजली मेल पॅटर्न हेअर लॉस जसा होतो तसं काही समस्या आहेत की ज्याच्यामुळे फिमेल काही आजारांमुळे फिमेलची हेअरलाईन मागे सरकते, फिमेल पॅटर्न बांधण्यास येतो किंवा फिमेल पॅटर्न खूप थिनिंग होतं, त्याच्यात आपण हेअर ट्रान्सप्लांट करतो. न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आणि परत हॉर्मोनल फॅक्टर्स रूल आउट करून मग हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे आपण ॲडवाईज करतो, ज्याच्यात आपण हेअर लाईन ॲडव्हान्समेंटसाठी जास्ती करून फिमेलमध्ये पण हेअर ट्रान्सप्लांट करतात आणि फिमेल्समध्ये स्काल्पला मधल्या भागात डेफिशियन्सी जास्ती करून बघितली जाते. तर अशा पेशंट्सला पण आपण हेअर ट्रान्सप्लांटचं ऑप्शन देतो. ओके. आणि रिझल्ट कसे असतात? उलट स्त्रियांमध्ये रिझल्ट जास्त चांगले आहेत, कारण की स्त्रियांमध्ये जो पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन हा बाकीच्या गोष्टींसाठी खूप पॉझिटिव्ह आहे, पण केसांसाठी तो थोडासा निगेटिव्ह फॅक्टर आहे की त्या हॉर्मोनशी रिलेटेड जे सेन्सरी हे आहेत सेल्सवर जे मेकॅनिझम आहेत त्याच्यामुळे ते हेअरफॉल जास्ती होतो. तर तो पुरुषांमध्ये तो हॉर्मोन नॅचरली जास्ती असल्यामुळे त्यांना तो हॉर्मोनल रिलेटेड हेअरफॉल होतो, पण स्त्रियांमध्ये तो हॉर्मोन नाही आहे. त्यामुळे स्त्रियांमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केलेले केस आहेत हे जास्ती काळ टिकतात आणि त्यांचा रिझल्ट डेन्सिटी वाईज जास्ती बेटर आहे. आता स्किन झालं, हेअर झालं, आता बॉडी चेंजेसमध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ब्रेस्ट फिडिंग नंतर ब्रेस्ट नॉर्मल शेपमध्ये येत नाही असले तर ते नॉर्मल आहे का? सो प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीमध्ये प्रेग्नन्सी रिलेटेड जसे बॉडीमध्ये सगळे हॉर्मोनल चेंजेस असतात आणि सगळे हॉर्मोन्स बॉडीमधनं असे सिक्रेट होत असतात की ज्यांनी प्लासेंटल ग्रोथ होईल आणि बॉडी प्रिपेअर करत असते प्रेग्नन्सीमध्ये बाळाला दूध पाजण्यासाठी ब्रेस्ट व्हॉल्यूम वाढवून. सो ब्रेस्ट व्हॉल्यूम हा प्रेग्नन्सीमध्ये एनलार्ज होतो. ब्रेस्ट डिलिव्हरीनंतर हे ब्रेस्ट
ब्रेस्टचं मेन काम आहे ब्रेस्ट फिडिंग. सो ब्रेस्ट फिडिंगमध्ये दूध बनतं, दूध बाळ पितं, बरंच ब्रेस्ट एम्प्टी होतात. ही सायकल अशी वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष जोपर्यंत तुम्ही बाळाला पाचाल तोपर्यंत ही सायकल चालू असते, विच इज कम्प्लिटली हॉर्मोनल थिंग. तर हे ब्रेस्ट फिडिंग स्टॉप झाल्यानंतर जो वाढलेला व्हॉल्यूम आहे तो कमी व्हायला लागतो. जो हॉर्मोनल इफेक्ट आहे फिमेल बॉडीवरचा डिलिव्हरीनंतर आणि ब्रेस्ट फिडिंगचा, तो ब्रेस्ट फिडिंग स्टॉप केल्यानंतर कमी व्हायला लागतो. त्याच्यामुळे ब्रेस्टचा जो टाईटनेस असतो तो कमी व्हायला लागतो, ब्रेस्टचा व्हॉल्यूम कमी व्हायला लागतो आणि ओव्हर द पिरियड ऑफ 2-3 इयर्स ते थोडेसे ओघळल्यासारखे दिसतात. सो हा व्हॉल्यूम रिलेटेड चेंज हा फिमेल बॉडीमध्ये होणारा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात नॅचरल चेंज आहे. सो बरेचसे 40शीतले जे पेशंट असतात ज्यांना हा जास्ती व्हॉल्यूम डिफरन्स वाटतो किंवा ब्रेस्ट ओघळलेले वाटतात, त्या टर्मला आम्ही म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये ब्रेस्टोसिस. ब्रेस्टोसिस म्हणजे ब्रेस्टची स्किन ओघळणे, ब्रेस्टचा व्हॉल्यूम कमी होणे, ब्रेस्टचं निप्पल आणि एरिओला खालच्या बाजूला येणे. तर हा सगळं व्हॉल्यूम डिप्लिशन होऊन झालेला परिणाम ह्याला ब्रेस्टोसिस म्हणतात आणि बऱ्याचशा प्रमाणात हे करेक्टेबल आहे. पण असं काही आहे का की ब्रेस्ट फिडिंग म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी असते, ब्रेस्ट फिडिंगच्या आधीच नंतरची काळजी घेता येते का, की ब्रेस्ट ओघळणार नाहीत आफ्टर ब्रेस्ट फिडिंग? ब्रेस्टच्या बाबतीत विचारशील तर नाही. ब्रेस्ट हा ऑर्गन, सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे, त्याला आपण दुसरं काहीही करू शकत नाही ना. कुठल्या गोळ्यांनी किंवा सेपरेट ब्रा घातल्याने किंवा कुठल्या मसाज ऑइल वापरल्याने तो ब्रेस्ट तसाच राहणार आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. तो हॉर्मोनच्या कंट्रोलमध्ये आहे, ज्याचं साईज वाढणार आहे प्रेग्नन्सीच्या दरम्यान आणि ब्रेस्ट फिडिंग नंतर तो ब्रेस्ट फिडिंग स्टॉप झाल्यावर तो ओघळणार आहे. त्यामुळे हे फिमेल बॉडीतले ॲक्सेप्टेबल नॅचरल चेंजेस आहेत. ह्याच्यावरून मला अजून एक आठवलं की ब्रेस्ट किंवा ब्रामुळे ब्रेस्ट ओघळतं का? ब्रामुळे ब्रेस्ट ओघळणार नाहीत, उलट टाईट व्हायला मदत होईल असं मला वाटतं, कारण ब्रा ही ब्रेस्टला सपोर्ट करणारा गारमेंट आहे. सो ब्रेस्टचा आकार, मान हा ब्रा घातल्याने फारसा चेंज होणार नाही आहे. पण ब्रेस्ट एन्गॉर्जमेंट होत असेल, ब्रेस्ट पेन होत असेल किंवा ब्रेस्टच्या हँगिंग वेटमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर त्याच्यासाठी सपोर्टिव्ह म्हणून तुम्ही ब्रा नक्कीच घालायला पाहिजे. ॲटलिस्ट दिवसा तुम्ही शेवटी ब्रेस्ट हा ग्रॅव्हिटीने जास्ती खाली पुल होऊ शकतो. जर हेवी ब्रेस्ट असेल तर अजून त्याचं वजन खांद्यांवर, मानेवर पेन येऊ शकतं. त्याच्यामुळे चांगलं सपोर्टिंग ब्रा दिवसभर घालणं इम्पॉर्टंट आहे, रात्रीच्या वेळेस गरज नाही. ओके. आणि आफ्टर डिलिव्हरी किंवा ब्रेस्ट ओघळले आहेत तर त्याच्यावरती एक्सरसाइजने काय फर्मनेस येऊ शकते का? सो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ब्रेस्ट नावाच्या ऑर्गनमध्ये मसल नाही आहे. ब्रेस्ट हा ग्लँड आणि फॅटने बनलेला ऑर्गन आहे, जो ब्रेस्ट फिडिंग दूध बनवणारा एक ऑर्गन आहे फिमेल्सचा दिलेला. सो त्याच्या खाली एक पेक्टोरॅलिस नावाचा मसल आहे, जो बॉडी बिल्डिंगसाठी एस्पेशली जे जेंट्स लोक चेस्टचा मसल बिल्ड करण्यासाठी जे व्यायाम करतात, तो पेक्टोरॅलिस नावाचा मसल असतो, ज्याने स्नायू पिळदार आणि चांगले होतात. तर तुम्ही कितीही चेस्टचा व्यायाम केला तरी ब्रेस्टच्या शेपमध्ये फारसा फरक पडणार नाही आहे, पण पेक्टोरॅलिस मसलमध्ये नक्की फरक पडेल, ज्याने तुमचं मसल चांगलं होईल. पण शेवटी ब्रेस्ट हा त्याच्यावरती 2 लेअर असलेला ऑर्गन आहे, त्याच्या साईजमध्ये नक्की फरक पडणार नाही. पण खूप जास्त व्यायाम केल्याने वजन कमी झालं तर ब्रेस्ट अजून ओघळायला नक्की मदत होऊ शकते, पण टाईटनेस नाही फरक पडणार. आणि जेव्हा जर ब्रेस्ट लिफ्ट करायचं असेल तर इम्प्लांट शिवाय दुसरा काही ऑप्शन आहे का? सो ब्रेस्ट लिफ्ट प्रोसिजरला आपण मॅमोप्लास्टी असं म्हणतो. मॅमोप्लास्टी ही विथ इम्प्लांट, विदाऊट इम्प्लांट असं दोन्ही प्रकारे होऊ शकते. सो विदाऊट इम्प्लांट ज्यांचं स्वतःचा ब्रेस्ट व्हॉल्यूम चांगला आहे आणि त्यांना ओघळलेलं ब्रेस्ट टाईट करायचं आहे, तर त्यांना स्वतःचंच व्हॉल्यूम आम्ही रिओरिएंट करून टाईट करून देतो. त्याला मॅमोप्लास्टी विदाऊट इम्प्लांट म्हणतात, म्हणजे इम्प्लांटची गरज नाही. स्वतःचाच बॉडी व्हॉल्यूम चांगला असल्यामुळे त्याला इम्प्लांटची गरज पडत नाही, फक्त ओघळलेला ब्रेस्ट टाईट करून देता येतं. दुसरं म्हणजे फॅट ग्राफ्टिंगनी पण आपल्याला हवा गेलेला बलूनमध्ये हवा परत भरली की तो कसा टाईट होतो, तसं फॅट ग्राफ्टिंगमध्ये एखाद्या ठिकाणी चरबी तुम्हाला नको आहे, पोटाच्या ठिकाणी, मांडीच्या ठिकाणी चरबी जास्ती आहे, तर तिथलं आपण लायपोसक्शन करून चरबी काढून ती आपण ब्रेस्टमध्ये इंजेक्ट करू शकतो, ज्याने ब्रेस्ट व्हॉल्यूम अजून इम्प्रूव्ह होऊ शकतो, प्रोव्हाइडेड तुम्हाला या कुठल्या भागांवर एक्स्ट्रा चरबी आहे तर. ज्यांना हा एक्स्ट्रा चरबीचा भाग नाही आहे आणि खूप BMI कमी आहे आणि त्यांना ब्रेस्ट ओघळलेलं टाईट करायचं असतील तर मग इम्प्लांटचा मार्ग हा जास्ती चांगला मार्ग आहे. त्याने आपल्याला इम्प्लांट विथ मॅमोप्लास्टी असं कॉम्बिनेशन करून ब्रेस्ट टाईट करता येतं.
ओके. आणि 35-40च्या वयानंतर इंटिमेट हेल्थ किंवा इंटिमसी आधीसारखी फील नाही होत बऱ्याच महिलांना, तर याचं कारण नेमकं काय आहे? 35-40 वर्षानंतर एक तर तुम्हाला हॉर्मोनल चेंजेस झालेले असतात, ते थोडेसे ॲक्सेप्ट करायला लागतात. दुसरं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल आणि तुम्हाला एपिझोटॉमी नावाचा एक कट घ्यायला लागतो नॉर्मल डिलिव्हरीनंतर, जो परत एकदा रिपेअर करून तुम्हाला ती वजानल कंटिन्युटी किंवा बाहेरचं ओपनिंग नॉर्मल करून देतात गायनेकोलॉजिस्ट युजली डिलिव्हरीच्या वेळेस. तर त्या वेळेस काही प्रॉब्लेम असेल किंवा त्याच्यामुळे काही लूज झालेलं असेल वजानल टिश्यू, तर तुम्हाला इंटिमेसीमध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा फिमेल बॉडीला सॅटिस्फॅक्शनचा थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. पण हा टॉपिकच कॉम्प्लिकेटेड आहे, कारण की त्याच्यात खूप जास्ती सायकोलॉजिकल गोष्टी पण इन्व्हॉल्व आहेत. नॉट ओन्ली की डिलिव्हरी नंतरच होऊ शकतं का, त्याच्यात बरेचसे बाकीचे हॉर्मोनल चेंजेस, घरचं ॲटमॉस्फिअर, तुमच्या बॅकग्राऊंड थिंकिंग, पार्टनर आणि तुमच्याबद्दलचं रिलेशनशिप, या सगळ्या गोष्टींचा पण तितकाच विचार करायला पाहिजे. फक्त मसल आणि त्या ऑर्गनचा विचार न करता बाकीच्याही गोष्टी ह्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. पण हे वजायनल लूजनेस हे खरंच असतं का हे फक्त मनाचे खेळ आहेत? वजायनल लूजनेस म्हणाल तर ते एक्झामिनेशन केल्यावरच कळतं. सो एक्झामिनेशन केल्यानंतर किती तो टिश्यू टाईटनेस आहे आणि मग त्याच्यात प्रिव्हियस डिलिव्हरीच्या काही हिस्ट्री आहे, नॉर्मल डिलिव्हरी झाली का सी सेक्शन डिलिव्हरी झाली आहे, नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस काही बाळ बाहेर येताना कॉम्प्लिकेशन्स होते का, किंवा डिलिव्हरीला वेळ लागला का, किंवा एपिझोटॉमी कट घ्यायच्या आधीच डिलिव्हरी झाली का, असे सगळे असिस्टेड डिलिव्हरी होती का, तर व्हॅक्यूम लावायला लागलेलं का बाळाचं डोकं बाहेर येताना, असे थोडेफार क्वेश्चन्स आम्ही नेहमीच विचारतो. आणि मग त्याच्यावरनं आपल्याला टाईटनेसचा अंदाज ठरवता येतो की ॲक्च्युली पेशंट सांगतोय आणि आपल्या एक्झामिनेशनमध्ये किती आपल्याला साम्य आढळतंय. आणि त्या एक्झामिनेशनवरून पेशंटशी बोलून मगच आपल्याला ठरवायला लागतं की या पेशंटला वजायनल टाईटनिंग केल्यानंतर पण रिझल्ट मिळणार का. सो हे क्लिनिकल एक्झामिनेशन नंतरच सांगता येतं. तर हे ऑलमोस्ट सगळ्याच बायकांना होतं का 40 वर्षानंतर, का काहींमध्येच होतं? खूपच कमी प्रमाण आहे असं मी म्हणेन. कारण की बायकांना जरी वजानल स्किन टाईटनेसचा इश्यू असेल तरी कोणी म्हणजे सहसा कोणी समोर येऊन या विषयांवर चर्चा करत नाही. आणि ज्यांना इश्यू असतो बरेच वेळा ते लोक पार्टनर बरोबर येतात. मग आम्हालाही कन्सल्टेशनला ते बेटर पडतं की त्या स्त्रीचं आणि त्याच्या पार्टनरचं दोघांचं काय मत आहे त्याच्याबद्दल हे विचारात घेऊन मग आम्ही त्यांना सोल्युशन्स ऑफर करतो. कारण की शेवटी सर्जिकल आणि नॉन सर्जिकल असे दोन्ही सोल्युशन याला अवेलेबल आहेत. नॉन सर्जिकल सोल्युशन तर खूपच ओपीडी बेसिसवर अवेलेबल आहे, CO2 लेझर आहे, इंजेक्शन्सचे टेक्निक आहेत. तर या सगळ्या टेक्निकनी सर्जरी न करता पण ही टाईटनेस काही प्रमाणात मिळवता येते. पण तुम्हाला सर्जिकल टेक्निकनी जेवढी बेटर टाईटनेस मिळणार आहे तेवढी नॉन सर्जिकलनी थोडीशी कमी प्रमाणात मिळते असं मला वाटतं. पण दोन्हीवर इलाज नक्की आहे. सो मला बरेच वेळा वाटतं की या स्त्रिया पार्टनरला घेऊन आल्या तर जास्ती बेटर ॲनालिसिस होऊ शकतं याचं. पण तुम्हाला का असं वाटतं की महिला जास्त ओपनली का नाही बोलत या टॉपिकवर? थोडाफार हा सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्याला मेजरमेंट एक्झॅक्ट टेक्निक नाही आहे की मी सोनोग्राफी केली आणि मला इतके सेंटीमीटरची गाठ आहे ब्रेस्टमध्ये किंवा आपल्याला गाठ काढायची, हे एकदम सरळ मार्गी याचं इलाज आणि डायग्नोसिस आहे. पण वजानल टाईटनिंग किती आहे आणि ते अजून किती करून पाहिजे हा फारसा कम्पॅरेटिव्ह सब्जेक्ट आहे. आणि सध्याच्या काळात त्याच्यासाठी अगदी सेंटीमीटरमध्ये मोजणारी किंवा सोनोग्राफी करणारी टेक्निक अवेलेबल आत्ता तरी वापरत नाही आहे. त्याच्यामुळे हा रिलेटिव्ह इश्यू आहे की एखाद्या स्त्रीला वाटत असेल किंवा स्त्रीच्या पार्टनरला वाटत असेल तर मग आम्ही तो डिस्कस करून एक्झामिनेशन करून मग तो सॉल्व्ह करून तसं सोल्युशन त्यांना ऑफर करतो. पण वजायनल टाईटनेससाठी कुठेतरी किगल एक्सरसाइज वगैरे हेल्प करू शकतात का? सो किगल एक्सरसाइज हा खूपच मला वाटतं की सामाजिक एज्युकेशन करायचा विषय आहे. किगल एक्सरसाइज हे गुगलवर यूट्यूबवर सगळीकडे अवेलेबल आहेत. आणि किगल एक्सरसाइज आम्ही कुठल्या पेशंटला सांगतो की प्रेग्नन्सी डिलिव्हरीनंतर काही बायकांना युरिनरी इन्कॉन्टिनन्सचा त्रास होतो आणि 40शी नंतर पण काही बायकांना हॉर्मोनल चेंजेसमुळे म्हणा किंवा तिथली जागा लूज झाल्यामुळे म्हणा खूप जास्ती जोरात शिंकलं, खूप मोठ्याने हसलं किंवा खूप मोठा खोकला आला तर थोडीशी युरिन लीक होते
कपड्यांमध्ये. ह्याला म्हणतात युरिनरी इनकॉन्टिनन्स. आणि युरिनरी इनकॉन्टिनन्स आणि वजायनल लूजनेस हा टॉपिक खूप बायका एकत्रच कंप्लेंट करतात आणि ते सांगताना सुरुवात करतात की मला कपड्यांमध्ये थोडीशी युरिन होऊन जाते जे मला लक्षातही येत नाही. आणि ही युरिन कधी होते की मी जड पिशवी उचलली, मी जिममध्ये गेले एक्सरसाइज करायला, तेव्हा मला थोडंसं युरिनरी लीक होतो, किंवा खूप मोठा खोकला आला, खूप मोठ्याने शिंक आली तर मला युरिनरी लीक होतो. ह्याचं कारण काय आहे की पोटातलं प्रेशर वाढतं जेव्हा आपण शिंकतोय, खोकतोय किंवा वजन उचलतोय. इंटरॅब्डोमिनल प्रेशर वाढतं. प्रेशर वाढलं की त्याचा दाब युरिनच्या तोंडाशी येतो, युरिनरी ब्लॅडरवर येतो. आणि युरिनरी ब्लॅडरचं तोंड हे तो पार्ट लूज झाला असेल तर त्यातनं थोडीशी युरिन लीक होते. सो युरिनरी लिकेजचा प्रॉब्लेम हा 40 नंतरच्या स्त्रिया सगळ्यात मेन प्रॉब्लेम सांगतात. आणि मग हळूहळू विचारलं की मग त्या सांगतात की येस, मला वजानल टाईटनिंग पण करून पाहिजे आणि हा पण तो एक कंपोनंट आहे, हा पण करेक्ट करून पाहिजे. तर बऱ्याच स्त्रियांना वजानल टाईटनिंगचं ऑपरेशन करताना हा पण कंपोनंट ट्रीट होतो. त्याच्यामुळे या दोन्ही कंपोनंटसाठी आम्ही एकत्र प्रोसिजर करतो. ओके. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, स्किन झालं, हेअर झालं, डिलिव्हरी नंतर पोटाचा घेर किंवा ब्रेस्ट टाईटनिंग, वाजायनल टाईटनिंग, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र सॉल्व्ह करता येतात का? सो ह्या सगळ्या विषयांची एकत्र चर्चा करायच्या टेक्निकला किंवा सब्जेक्टला आम्ही ममी मेकओव्हर म्हणतो. सो ममी मेकओव्हर नावाचं एक पॅकेजच आम्ही मध्ये डिझाईन केलं होतं, ज्याच्यात आम्ही हेड टू टो ॲनालिसिस ऑफर करतो, ज्याच्यात आपण हेअरसाठी हेअर थिनिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, फेससाठी अँटी एजिंग टेक्निक्स सजेस्ट करतो, ब्रेस्टसाठी ब्रेस्ट टाईटनिंगच्या गोष्टी, ब्रेस्ट लिफ्टच्या गोष्टी सांगतो. त्याच्यानंतर ॲबडॉमेनसाठी आपण ॲबडॉमिनल लायपोसक्शन, टमी टक या प्रोसिजर सांगतो, थायचं लायपोसक्शन इन्क्लूड करतो. आणि याचबरोबर आपल्याला वजानल टाईटनिंग करायचं असेल तर इट्स अ पार्ट ऑफ ममी मेकओव्हर. सो ममी मेकओव्हरमध्ये प्रेग्नन्सीमुळे ज्या शरीरात बदल झालेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला बऱ्याचशा गोष्टी रिव्हर्सिबल करता येतात. आणि ह्या सगळ्या सर्जिकल प्रोसिजर असतात? काही प्रमाणात सर्जिकल आणि काही प्रमाणात कॉम्बिनेशन ऑफ नॉन सर्जिकल आणि सर्जिकल दोन्ही. आता सोशल मीडियावरती जे परफेक्ट बॉडी बघून महिलांनी काय करू नये बेसिकली? सो मला वाटतं की महिलांनी बॉलिवूड ट्रेंड खूप जास्त फॉलो पण नाही करायला पाहिजे. कारण की जे दिसतं सिनेमांमध्ये आणि जे बॉलिवूडचे परफेक्ट स्ट्रक्चर्स वापरले आहेत डिझाईन करायला, बऱ्याचशा महिलांचं असं वाटतं की आपण शॉपिंगला जाऊ आणि शॉपिंगला गेल्यावर आपल्याला ड्रेसच बसत नाही आहे. जे आपल्याला दिसतं वेबसाईटवर ते आपण मागवतो आणि तो घरी आल्यानंतर आपल्याला बसतच नाही आणि आपल्याला असं वाटतं की अरे हे मॉडेलला किती छान दिसतंय आणि हे मला बसतच नाही आहे. सो हा गैरसमज आपल्या बॉडीला ॲक्सेप्ट करायला महिलांनी शिकायला पाहिजे. कारण प्रत्येकाची बॉडी ही वेगळी आहे, प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं आहे, प्रत्येकाचे हॉर्मोनल स्टेटस वेगळे आहेत, न्यूट्रिशनल वेगळे आहे, लाईफस्टाईल वेगळी आहे, झोपेचं प्रमाण वेगळं आहे, स्ट्रेस फॅक्टर वेगळा आहे. तर या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण जे समोर दिसतंय त्यालाच फॉलो करायला जातो, सेलिब्रिटीला फॉलो करायला जातो. तर हे सगळं न करता एक हेल्दी लाईफस्टाईल स्वतःसाठी केटर करून आहारावर नियंत्रण ठेवणं, हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणं, फ्रुट्स व्हेजिटेबल इन्क्लूड करणं, झोपेला वेळ देणं आणि हेल्दी लाईफस्टाईलनी बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात असं मला वाटतं. ओके. जाता जाता 1-2 क्वेश्चन्स विचारायचे, ते म्हणजे डिलिव्हरी नंतर कुठल्या टाईपचा ब्रा घालणं खूप इम्पॉर्टंट आहे जेणेकरून ब्रेस्टला सपोर्ट मिळेल? सो डिलिव्हरीनंतर आता तरी 90% बायका फिडिंग ब्रा वापरतात. फिडिंग ब्रा ह्याच्यासाठी की ते ब्रेस्ट फिडिंगला बेटर पडतं, त्यांनी तुम्हाला कन्व्हिनियन्स जास्ती मिळतो, बाळाला कधीही पाजता येतं. आणि दुसरं म्हणजे फिडिंग ब्राज अशा प्रकारच्या निघाल्या आहेत की त्यांनी ब्रेस्टला सपोर्ट पण चांगला मिळतो. कारण की ब्रेस्ट ग्लँड ही मिल्कनी जास्ती भरलेली असते, त्याच्यामुळे ब्रेस्ट एंगॉर्जमेंट होऊ शकतं, ब्रेस्ट पेन होऊ शकतं. त्यामुळे ब्रेस्ट वेळोवेळी एम्प्टी करणं गरजेचं असतं. दर 2 तासांनी बाळाला फीड करायला लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला अल्टरनेट ब्रेस्टमधनं बाळाला फीड करायला लागतं, कधी राईट साईडने कधी लेफ्ट साईडने. सो दोन्ही ब्रेस्ट एंगॉर्ज झालेले एम्प्टी करायला लागतात. अशा ह्याच्यात युजली मी सजेस्ट करते की कम्फर्टेबल लूज क्लोथिंग वापरा, बाळाला व्यवस्थित पाजता येईल असे पोझिशन घेता येईल असे कपडे तुम्ही घाला, हायजीन मेंटेन ठेवा, व्यवस्थित म्हणजे घाम येणार नाही, व्हेंटिलेशन चांगलं राहील अशा प्रकारची ब्रा निवडा. आणि अंडरवेअर ब्रा नक्की घालू नका, जी ब्रा व्यवस्थित ब्रेस्टचं सपोर्ट आणि वेट घेऊ शकेल अशा प्रकारची ब्रा जास्ती करून वापरायला पाहिजे. ओके. आणि ब्रेस्ट लिफ्टसाठी असं काही घरगुती उपाय आहे का?
सो ब्रेस्ट लिफ्टसाठी घरगुती उपाय दुर्दैवाने नाही आहे. कुठल्याही मसाज ऑइलनी, कुठल्याही टॅबलेट्सनी ब्रेस्ट लिफ्ट होत नाही. कुठल्याही इंजेक्शनच्या प्रकारांनी, PRP थेरपीनी ब्रेस्ट लिफ्ट होत नाही. ब्रेस्ट लिफ्ट करण्यासाठी सर्जिकल टेक्निक अवेलेबल आहेत. सो तुम्हाला एखाद्या प्लास्टिक सर्जनलाच कन्सल्ट करायला पाहिजे आयडियल ब्रेस्ट लिफ्ट प्रोसिजर करून घ्यायची असेल तर, कारण की ब्रेस्ट लिफ्टच्या सर्जरीज ह्या फक्त प्लास्टिक सर्जरीच्या टेक्निकमध्येच अवेलेबल आहेत. पण ब्रेस्ट लिफ्ट ब्राज अवेलेबल आहेत, त्या तुम्ही तात्पुरत्या वापरू शकता, ज्याने तुम्हाला बेटर सपोर्ट मिळेल. पण सर्जिकल टेक्निक करायची असेल तर देन यू हॅव टू कन्सल्ट द स्पेशलिस्ट. वजायनल टाईटनेसमध्ये काय घरगुती उपाय किंवा काय मेडिसिन्स अवेलेबल आहेत का ज्याच्यामुळे नॅचरली त्या गोष्टी होऊ शकतात? नॅचरली म्हणशील तर किगल्स एक्सरसाइज हा चांगला उपाय आहे. सो किगल्स एक्सरसाइजचा व्यवस्थित शिकून घ्या. आणि किगल्स एक्सरसाइज हे डिलिव्हरी झाल्यानंतर, नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर त्यांनी प्रत्येक बाईने थोडे दिवस करायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि किगल्स एक्सरसाइजचं ॲक्च्युली यूट्यूबवर चांगले व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते तुम्ही बघाल तर तुम्हाला ते एक्सरसाइज खूप इझिली जमतील. किंवा चांगल्या डॉक्टरकडे गेलात, यूरोलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन, जनरल सर्जन, हे लोक तुम्हाला किगल्स एक्सरसाइज सांगू शकतात. हे किगल्स एक्सरसाइज तुम्ही घरच्या घरी केले तर बऱ्याचशा प्रमाणात तुमचं वजानल टाईटनिंग आणि वजानाचं मसलला स्ट्रेंथनिंग आणि युरिनरी इनकॉन्टिनन्सचा प्रॉब्लेम हा काही प्रमाणात सुटू शकतो. या एक्सरसाइजच्या पलीकडे जाऊनही जास्ती लूज असेल किंवा युरिन लीक होत असेल आणि हे तुमचं टाईटनेसचं नसेल तर मग तुम्हाला एक्सपर्ट ओपिनियन लागेल. ओके. आणि ज्या महिलांना ह्या कॉस्मेटिक प्रोसिजर्स करायचे असतील त्यांनी कुठले नियम बेसिकली फॉलो केला पाहिजे? सो कॉस्मेटिक प्रोसिजर्स हे तुम्ही ट्रेंड्स नुसते डोळे झाकून फॉलो न करता थोडासा अभ्यास करून तुम्ही फॉलो करायला पाहिजे. आणि कॉस्मेटिक प्रोसिजर्सनी तुम्हाला किती % तो रिझल्ट मिळणार आहे ह्याचा तुम्ही रिअलिस्टिक विचार करून जायला पाहिजे. की बरेच लोक येतात आणि ऐश्वर्या रायचा फोटो दाखवतात आणि असंच्या असं नाक करून पाहिजे, तर असं एक्सपेक्टेशन तुम्ही डॉक्टरला दाखवून पण फारसा त्यांनी फायदा नाही आहे. कारण की यू हॅव टू ॲक्सेप्ट युअर बॉडी. प्रत्येक नाक आणि प्रत्येक बॉडी ही वेगळी आहे आणि डॉक्टर तुमच्या नाकाला बघून ते कसं बेटर करायचं हे सोल्युशन देऊ शकतो, नाही कुठल्या सेलिब्रिटीचा फोटो दाखवून मला असं करायचं हे सांगू शकतो. त्याच्यामुळे बेटर आहे की तुम्ही तुमच्या बॉडीचं ॲनालिसिस करा, बॉडी ॲक्सेप्ट करा आणि मग तुम्ही डॉक्टरकडे जाऊन करेक्टेबल सोल्युशन मागा. हे जास्त बेटर आहे. असं कुठलं केस आलाय जे तुम्हाला शेअर करा असं वाटतंय तुमच्याकडे, की काहीतरी एक्सेप्शनल होतं? असे खूप सारे केसेस आहेत. मध्ये असं एक विचित्र केस आली होती की जिथे एका माणसाला एका मुलीबरोबर लग्न करायचं होतं, पण त्या मुलीच्या घरच्यांचा कम्प्लिटली विरोध होता. तर ते असे कुठले रील्स बघून आणि पिक्चरचे स्टोरीज बघून आणि कुठल्या नेटफ्लिक्सच्या सिरियलमध्ये दाखवलेलं आहे ते रेफरन्स घेऊन प्लास्टिक सर्जरी क्लिनिकला आले होते दोघं, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड. आणि मुलीच्या घरच्यांचा विरोध होता तरी त्यांना घरच्यांच्या अगेन्स्ट जाऊन लग्न करायचं होतं. तर ते इनोसंट होते, वयाने पण लहान होते आणि क्लिनिकला येऊन त्यांनी विचारलं की मॅडम चेहरा बदलून मिळू शकतो का, आणि हा चेहरा बदलून का पाहिजे असं विचारलं. तर ते म्हणले की असं असं आम्हाला घरी लग्न केल्यानंतर आयडेंटिफाय नाही व्हायला पाहिजे की आम्ही लग्न केलं आहे किंवा याच मुलीशी लग्न केलं आहे असं. तर मग अशा मुलांना मी खरंच समजावून सांगते की असे कुठलेही पिक्चर आणि बॉलिवूडचे ट्रेंड बघून असं होतं ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. प्लास्टिक सर्जरी टेक्निकनी तुमचाच चेहरा जो साधारण 40चा चेहरा तुम्हाला 30चा करून देऊ शकतो, अँटी एजिंग करू शकतो, तुमचा चेहऱ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो, पण कम्प्लीट चेहरा बदलत नसतो. सो हे फक्त मूवीमध्येच होऊ शकतं, हे ॲक्च्युअल प्लास्टिक सर्जरीमध्ये होत नाही. तर बी रिअलिस्टिक. युज्युअली असे जे पेशंट येतात ना की ते फोटो घेऊन येतात सेलिब्रिटीचे किंवा मग बॉलिवूडचे फोटो घेऊन येतात आणि एक्झॅक्टली असंच करून पाहिजे सांगतात, ते प्लास्टिक सर्जन आम्ही रेड फ्लॅग म्हणून कन्सिडर करतो. की हे पेशंट्स आहेत यांना आपण ऑपरेशन करून दिलं आणि कितीही चांगलं ऑपरेशन करून दिलं तरी त्यांना ते आवडेल असं नाही आहे. कारण की त्यांच्या डोक्यात किंवा मनात इमेज एक वेगळीच बसलेली असते की आता आपण प्लास्टिक सर्जरीचं एक ऑपरेशन केलं नाकाचं की मी ऐश्वर्या रायसारखीच होणार, असं नसतं. सो ते तुमच्या बॉडीवर काय सूट होईल, तुमचा हेअर स्किन टाईप कसा आहे या सगळ्यावर ठरवायला लागतं की तो तुम्हाला कसं सूट होईल. सो पेशंटचं एक्सपेक्टेशन वर्सेस प्लास्टिक सर्जन काय डिलिव्हर करू शकतो ह्याच्यात फरक असू शकतो. पण तुम्ही जो एक्झाम्पल किंवा जो केस स्टडी सांगितली ती खूप शॉकिंग होती. बट
असे खरंच पेशंट्स येतात हीच खूप मोठी गोष्ट आहे. हा, आता अजून एक गंमत स्टोरी म्हणजे की पेशंट येतात, सगळ्यात पहिले ते विचारतात की आमची प्लास्टिक सर्जरी होईल ना? हो. मग तुम्ही कुठलं प्लास्टिक बसवणार बॉडीमध्ये? सो मग मला अगदी बेसिकपासून चालू करायला लागतं की प्लास्टिक सर्जरी ची डेफिनेशन काय आहे, प्लास्टिक सर्जरीचा आणि प्लास्टिक वर्डचा काहीही संबंध नाही आहे, त्याच्यात तुमच्या शरीरात कुठल्याही प्लास्टिकचा प्रकार आम्ही बसवत नाही आहे. सो हे प्लास्टिक कुठनं विकत आणायला लागतं का वगैरे असे प्रश्न. सो हे प्लास्टिक सर्जरीच्या प्लास्टिक नावामुळे गैरसमज जे लोकांना झालेले आहेत तेही आहेत. आणि बरेच सारे पेशंट असेही येतात की रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये ते रस्त्यावर पडलेले असतात आणि त्यांचा चेहरा पूर्ण घासलेला असतो एका बाजूने, किंवा चेहऱ्यावर असे कट आलेले असतात, गाडीवरनं पडलेत किंवा ॲक्सिडेंट झाला आहे. तर ते प्लास्टिक सर्जरी टेक्निकने आम्ही करेक्ट करतो. बरेच वेळा बिन टाक्याची सर्जरी किंवा सर्जरीचे सगळे टाके आतनं घेतल्यामुळे ते अशा प्रकारे करेक्ट करता येतात की त्याचा घाव कुठेही दिसत नाही. मग असे पेशंट आम्हाला विचारतात की मॅडम ह्याच्यात प्लास्टिक सर्जरी काय केली तुम्ही, प्लास्टिक कुठनं बसवलं का, किंवा तुम्ही कुठली स्किन काढून बसवली, मग हे कसं काय नॉर्मल केलं? मग त्यांना परत आम्हाला थोडंसं एज्युकेट करायला लागतं. सो रोजचा आमचा टॉपिक असतो की प्लास्टिक सर्जरीच्या ब्रांचबद्दल एक 5 मिनिटाचं लेक्चर द्यायचं. तर ते मला वाटतं की प्लास्टिक सर्जरी हा प्लास्टिक वर्डमुळे थोडंसं अडकलेली ब्रांच आहे, पण त्या प्लास्टिकच्या गैरसमजातनं आपण बाहेर आलो तर त्याचे खूप सारे इंडिकेशन्स आपल्याला रोजच्या जीवनात बघायला मिळतात. एक्झॅक्टली मॅम. खूप इंटरेस्टिंग स्टोरीज सांगितल्या तुम्ही. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस टुडे. तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाईम काढून जॉईन झालात आज आम्हाला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू ऐश्वर्या, आणि तुझ्याशी गप्पा मारायला मला नेहमीच आवडतं. थँक्यू. सो मच.